friends, I'm Dr. Snehal Gare and today I'm going to tell you preventive measures for COVID-19. So here's are some points. First of all, hand hygiene. As per WHO and CDC guideline, hand hygiene plays a major role. So some tips for hand hygiene are: if you are using hand sanitizer, you have to wash your hand for at least 20 seconds. And if you are using soap hand wash, then you have to wash it 40 seconds. आणि आता तुम्हाला हँडवॉश करताना कोणते कोणते एरियाज यायला पाहिजे त्याच्याबद्दल मी माहिती सांगते. So whenever you are washing your hands, you have to remember you are including all the surface of your hand. So first of all, ha surface means palm area of hand, then back of hand, then the space between fingers, then thumbs, then the fingertips. So this is some important point. Second point आहे mask. So whenever you are going outside, you need to wear your mask. आता माझ्याकडे दोन प्रकारचे मास्क इथे अवेलेबल आहेत. हा आहे नॉर्मल सर्जिकल मास्क आहे, हा N95 मास्क आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता की हा मास्क कसा घालायचा. तर तुम्ही हा नॉर्मली आपण घालतो तसंच घालायचं. एवढं मेक शुअर करायचं आहे की वरचा एरिया त्याच्यामध्ये गॅप्स राहणार नाहीत आणि खाली असं थोडंसं ओढून घ्यायचं. तर हे तुम्ही असं घालायला पाहिजे. N95 मास्क आहे हा. तर हा घालताना तुम्ही याचे जे बँड्स असतात, हे जे बँड्स आहेत हे तुम्ही असे करून हे कानाच्या खालून घ्यायचे आणि हा मास्क घालायचा. हे पण मास्क घालताना तेवढी खबरदारी घ्यायची की तुमचे कुठे वरच्या बाजूला स्पेसेस किंवा गॅप फॉर्म नाही व्हायला पाहिजे. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की हे N95 मास्क हे खूप कमी प्रमाणात आहेत, तर तुम्ही शक्यतो हे वापरायचे टाळा. कारण की आपले जे हेल्थ वर्कर आहेत, जे डॉक्टर आहेत, जे डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट ऑफ COVID-19 पेशंटच्या आहेत, तर त्यांना यांची खूप आवश्यकता आहे आपल्यापेक्षा जास्त. सो आपण काय करायचं मग? तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण साधे आपले हात रुमाल वापरू शकतो. आपण साधे मास्क म्हणजे कापडी मास्क वापरू शकतो किंवा मग स्कार्फ वगैरे वापरले तरी चालते. ओके. सो नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट आहे सोशल डिस्टन्सिंग. आता सर्वांनाच माहिती आहे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय. तर तुम्ही कधी पण क्राऊडी स्पेसेसमध्ये जाता, तिथे जास्त क्राऊड असेल तर तुम्ही दोन व्यक्तीच्या मध्ये 3 फूट एवढं कमीत कमी अंतर ठेवायला पाहिजे. ॲज पर CDC गाईडलाईन हे 6 फीट पाहिजे, पण 3 फीट ठेवलं तरी चालेल. की याच्यामुळे आपण काय करू शकतो की ड्रॉपलेट इन्फेक्शन जे स्प्रेड होतोय तो कमी करण्यास याच्यामार्फत मदत होऊ शकते. आता सध्या लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे. एव्हरीवन इज इन क्वारंटाईन फेज. तर बरेच लोक अवॉइड करतात हॉस्पिटल्सला जायला किंवा पेशंट्स येत नाहीत क्लिनिकमध्ये. तर माझे काही पेशंट मला व्हॉट्सअपवर मेसेजेस करतात किंवा त्यांच्या क्वेरी विचारतात. माझे रिलेटिव्स, माझे काही फ्रेंड्स हे सगळे मला काही प्रश्न विचारतात. तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांना अशा काही छोटे छोटे प्रश्न पडले असतील तर त्याचे उत्तरं मिळायला मदत होईल. तर त्याच्यातला मला पहिला प्रश्न असा विचारला जातो की आम्ही घरामध्ये काय काळजी घेऊ शकतो. तर घरामध्ये तुम्ही काय काळजी घेऊ शकता, तर घर तुम्ही स्वच्छ ठेवू शकता. त्याला रोज क्लीन करायला पाहिजे, मॉपिंग करायला पाहिजे प्रॉपर. आणि मॉपिंग करताना तुम्ही डिसइन्फेक्टंट वापरून ते करायला पाहिजे. जर डिसइन्फेक्टंट नसेल तर नॉर्मल सोप वॉटरने करू शकता. नंतर तुमच्या घरामध्ये हाय टच सरफेसेस आहेत ते रोज एका कपड्याने पुसून घ्यायला पाहिजे.
ते वारंवार यूजमध्ये असल्यामुळे तशी खबरदारी घ्यायला पाहिजे आपण. नंतर दुसरा प्रश्न मला एक असा विचारण्यात येतो की मॅडम आम्ही बाहेर जातो, आता फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे आम्ही बाहेरून परचेस करतो, तर ते घरी आणल्यावर काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तर आम्ही म्हणजे काय करायला पाहिजे घरी आणल्यावर. तर मला त्याच्यासाठी माझं एक उत्तर आहे की तुम्ही बाहेरून ज्यावेळेस फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स आणता तर यू नीड नॉट टू यूज डिसइन्फेक्टंट टू वॉश इट. तुम्हाला फक्त नॉर्मल आपल्या टॅप वॉटर खाली ते व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला कीप इट ड्राय आणि मग त्याला रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला डिसइन्फेक्टंट वापरायची गरज नाही, कारण की जर तुम्ही डिसइन्फेक्टंट वापरलं तर इट विल हार्म युअर स्टमक और युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे की नेक्स्ट प्रश्न असा विचारला जातो की आम्ही आमचं डाएट इम्प्रूव्ह कसं करायचं, म्हणजे कोणत्या टाईपचं फूड जास्त घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही डेली दिवसाची सुरुवात करताना डिटॉक्स ड्रिंक घ्या. सकाळी उठून कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून एक चमचा ज्येष्ठ मध किंवा साधा मध असेल तर तो टाकून तुम्ही ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून घेऊ शकता. नंतर तुमच्या जेवणामध्ये असे प्रोटीन रिच फूड असू देत, म्हणजे जसं की चिकन, फिश, एग्स यांचा उपयोग करा. किंवा मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही गो फॉर मशरूम, सोयाबीन्स, नंतर ऑल काइंड ऑफ डाल, असं तुम्ही करू शकता. नंतर तुमच्या फूडमध्ये व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स असू द्या, म्हणजे ऑल द सिट्रस फ्रूट लाईक आपले मोसंबी, संत्री अशा पद्धतीचे फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. किंवा पायनॅपल, ते पण एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट मी असा सांगेल की तुम्ही आता प्रिझर्व फूड किंवा लाईक आईस्क्रीम किंवा कोल्ड स्टोरेजचे पदार्थ, की जे फ्रोझन चिकन किंवा फिश मिळतं आहे किंवा जे फ्रोझन ग्रीन पीज वगैरे मिळतात, तर तसं मोस्टली अवॉइड करा. फ्रेश व्हेजिटेबल्स बाजारात अवेलेबल आहेत तर ते जास्त वापरा. तर हे माझ्या काही टिप्स असतील की तुम्ही जे इन्क्लूड करायला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये. तर आता आपण बघूया आयुष मिनिस्ट्रीची गाईडलाईन, जी की प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण फॉलो करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे ल्युकवॉर्म वॉटर. ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे काय, तर तुम्ही डेली पिण्याचं पाणी हे गरम करून घ्यायला पाहिजे. गरम म्हणजे किती गरम, अगदी जास्त गरम नाही. तर तुम्ही कॉफी वगैरे पिता तर ते किती गरम असतं तेवढ्या प्रमाणात गरम घ्यायचं. तर सेकंड पॉईंट आहे गोल्डन मिल्क. तर गोल्डन मिल्क हा कॉन्सेप्ट काय आहे, तर रोज 150 ml मिल्कमध्ये तुम्ही हाफ टेबलस्पून हळदी पावडर घेऊन रोज ते प्यायला पाहिजे. कारण की सगळ्यांनाच माहिती आहे हळदीचे खूप बेनिफिट आहे. हळदीला अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टी आहे, तसेच हिलिंग प्रॉपर्टी आहे. आणि दुधाचं वर्णन हे आयुर्वेदात जीवनीय गणात केलं आहे. त्यामुळे तुम्ही रोज गोल्डन मिल्क घ्यायला पाहिजे. थर्ड पॉईंट आहे तुमच्या डेली जेवणामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये जिरे, धने, गार्लिक म्हणजे लसूण इत्यादी पदार्थांचा समावेश करायला पाहिजे. हे सर्व मसाल्याचे पदार्थ आहेत ते कटू तिक्त रसात्मक आहे आणि हे जठराग्नी प्रदीप्त करायला मदत करतात. सो तुम्ही त्याचा रोजच्या आहारात अवलंब करायला पाहिजे. फोर्थ पॉईंट इज हर्बल टी. हर्बल टीमध्ये 5 प्रकारच्या औषधी द्रव्यांचा वापर केला. ते म्हणजे एक तुळसी, दुसरी शुंठी, तिसरी दालचिनी, चौथी काली मिर्च म्हणजे काळी मिरी आणि पाचवा म्हणजे मनुका.
यांचा या औषधींचा वापर करून तुम्हाला काढा बनवायचा आहे आणि तो तुम्हाला दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, जर तुम्हाला सोर थ्रोट किंवा कफ असेल, म्हणजे तुमच्या घशामध्ये खवखव होत असेल किंवा तुम्हाला खोकला असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तर लवंगाचं चूर्ण हे मधासोबत किंवा गुळासोबत तुम्ही ते घेऊ शकता. ते दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे स्टीम इनहेलेशन. स्टीम इनहेलेशन म्हणजे काय, तर तुम्ही वाफ घ्यायच्या. वाफ कशाच्या घेणार, तर पुदिना आणि ओवा. पुदिना आणि ओवा हे पाण्यामध्ये टाकून त्याला बॉईल करायचं आणि त्याची वाफ घ्यायची. ॲज वी ऑल नो, कोविड-19 हा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे. तर हा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट तुम्हाला डॅमेज करतो. तर याचा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये तुमची नॅझल कॅव्हिटी असते, तुमची ओरल कॅव्हिटी इन्क्ल्यूड होते, म्हणजे फॅरिंग्स, लॅरिंग्स हे सर्व भाग इन्क्ल्यूड होतात. तर तुम्ही स्टीम इनहेलेशन घेतल्यानंतर हा पूर्ण तुमचा जो पाथ आहे तो क्लिअर व्हायला, क्लिअर म्हणजे तिकडचे टॉक्झिन्स बाहेर पडतात स्टीम इनहेलेशनमध्ये. तर तुम्ही याचा अवलंब करायला पाहिजे. आता आपण काही आयुर्वेदिक कर्म बघूया, ज्याचा आयुष मिनिस्ट्रीमध्ये उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे नस्य. तर नस्य म्हणजे काय, नस्य म्हणजे नाकावाटे तुम्ही औषध घेता, त्याला नस्य म्हणतात. तर नस्य कोणतं करायचं, तर नस्याचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी तुम्हाला अवलंब करायचा आहे तो प्रतिमर्श नस्याचा. प्रतिमर्श नस्य हे असं नस्य आहे की ते तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता आणि तुम्ही याला कोणत्याही वयाच्या लोकांनी करू शकता, म्हणजे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत हे सर्व व्यक्ती करू शकता. आता प्रतिमर्श नस्य करण्यासाठी कशाचा वापर करायचा, तर याच्यासाठी तुम्ही तिळतेलाचा वापर करू शकता, शुद्ध तुपाचा म्हणजे शुद्ध देसी घीचा वापर करू शकता, अणू तेलाचा वापर करू शकता, तर ह्या खोबरेल तेलाचा वापर करू शकता. तर ह्या तेलाचा वापर करून तुम्ही नस्य करू शकता. नस्य करायची विधी कशी आहे, तर खूप सिंपल आहे. तुम्हाला ही म्हणजे करंगळी ही फिंगर यूज करायची. पहिले हँड हायजीन पूर्ण फॉलो करायचा आणि मग याचा वापर करायचा. तर ही फिंगर तुम्ही त्या तेलामध्ये डीप करायची, कोणतं पण तुम्ही जे तेल वापरणार आहे, आणि हे नाकाच्या पुड्यांमध्ये 2-2 थेंब सोडायचं. एका नाकाच्या पुडीमध्ये सोडाल त्यावेळेस दुसरी नाकपुडी तुम्हाला बंद करायची. असं तुम्ही दोन्ही बाजूला करायचं. आणि हे करत असताना यू मेक शुअर की ते तेल कोमट असेल, थोडंसं अगदीच थंड असेल असं करू नका. ओके. नेक्स्ट करून सांगितलंय कवल. कवल म्हणजे काय, तर तुम्ही एक चमचा, मोठा चमचा भरून शुद्ध घी किंवा तिळाचं तेल वापरू शकता. तर ते तुम्ही तोंडात घेऊन त्याला 2-3 मिनिट पूर्ण तोंडामध्ये फिरवायचं आहे आणि नंतर 2-3 मिनिटांनी यू हॅव टू स्पिट इट, तुम्हाला थुंकून द्यायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा की तुम्हाला 2-3 मिनिटाने ते थुंकून द्यायचं आहे, ते गिळू नका. याला कवल म्हणतात. तर हे पण तुम्ही रोज करू शकता कवल विधी. सो लास्ट पॉइंट इज डेली प्रॅक्टिस ऑफ योगासना, प्राणायाम आणि मेडिटेशन. तर तुम्ही हे सर्व ॲटलिस्ट 30 मिनिट आणि अप टू 50 मिनिट्सपर्यंत करायला पाहिजे. तर हे फक्त तुमची फिजिकल हेल्थसाठी चांगलं नाही आहे, तर हे तुमची मेंटल हेल्थ पण इम्प्रूव्ह करतात. तर तुम्ही याचा अवलंब करायला पाहिजे. आणि मी असं तुम्हाला सांगेन की whenever you are trying yogasana or pranayam, you just consult to your ayurvedic doctor or any आयुष consultant. कारण की काही योगासनं किंवा काही प्राणायाम प्रत्येक व्यक्तीला सूट होत नाही, किंवा काही लोकांना व्याधी असतात, तर त्या व्याधीमध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात. तर तुम्ही ते विचारून मग तुम्ही ह्याचा अवलंब करू शकता. आय होप तुम्हाला बऱ्याच इन्फॉर्मेशन मिळाल्या असतील. तरी पण तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला इनबॉक्स करू शकता. We need to implement all these points to fight against COVID-19 pandemic. Stay home, stay safe. Thank you.